राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीनं म्हणजे कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे डावलण्याचा प्रयत्न केला आपल्या विधानातून. आणि मी अत्यंत मोकळेपणाने सांगतो की माझ्या सार्वजनिक जीवनात आम्ही जेवढे मोर्चे काढले त्याच्यातले 90% मोर्चे हे काँग्रेस सरकारच्या विरोधात. महाराष्ट्रातले धंदे गुजरातला गेले हे तर सगळ्यांना दिसतंय. नमस्कार, रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पुणे शहरामध्ये ज्यांचं विचारमंत म्हणून नाव घेतलं जातं, राष्ट्रीय सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वारे सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. नेमकं 5 वर्ष महायुतीचं सरकार होतं, तर या राज्यामध्ये महायुती सरकारच्या काळात 5 वर्षातलं राजकीय वातावरण कसं वाटलं? असं हे एका वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय अशी आज सामान्य मतदारांची भावना आहे. म्हणजे रात्रीतून पक्ष फोडले जातात, चिन्ह पळवलं जातं, माणसं इकडून तिकडे जातात आणि विचारांचं राजकारण अशा पद्धतीची कुठली एक भावनाच राहिलेली नाहीये. आणि या अर्थानं राजकारणाचा चिखल झालाय अशी सामान्य मतदाराची भावना आहे. पण हे असताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे राज्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबल्यात का? मला असं वाटतं नाही थांबल्या. एमपीएससी युपीएससीचे परीक्षा देणारी मुलं दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी रस्त्यावर उतरतात आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आयुष्यात काहीतरी व्हायचं याला सातत्यानं म्हणजे एका अर्थानं त्यांची निराशा करणारे प्रसंग घडतायत. त्याच्यामुळे शेतमालाला भाव नाहीये. बेरोजगारांचे सगळ्या अपेक्षा संपलेल्या आहेत रोजगार मिळण्याच्या बाबतीमध्ये. आणि तिसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पुणे शहरात आहोत आणि पुणे शहरामध्ये कोयता गँग म्हणून जो शब्द प्रसिद्ध झालाय की काही भरोसाच नाहीये कोण कधी येईल आणि तुमची गाडी फोडेल किंवा कोण कधी येईल आणि तुमच्यावर हल्ला करेल अशी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हे साधारणतः गेल्या 3 वर्षातलं आपलं चित्र दिसतंय आपल्याला. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली, शरद पवारांनी संघर्ष करून उभा केलेली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. हे जे फोडाफोडीचं राजकारण भाजपने केलं, ते रुचले का हो जनतेला? नाही, हे रुचलेलं नाही. हे तर लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आले त्या निकालांनी दाखवूनच दिलेलं आहे की हे अशा पद्धतीचे पक्ष फोडणं आणि ते शिवाय ते यंत्रणा हाताशी धरून म्हणजे राज्यपाल सारखी एक यंत्रणा जिथं निष्पक्ष काम करायला पाहिजे त्या राज्यपालांच्या वरती सर्वोच्च न्यायालयानं ज्या पद्धतीचे ताशेरे ओढलेले, कोश्यारी नावाचे जे राज्यपाल होते, तर हेच दाखवते की हे सगळं अत्यंत अनैतिक मार्गाने घडलंय. त्याच्यामुळे यंत्रणांना हाताशी धरून, तपास यंत्रणांना हाताशी धरून तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे शुक्लकास्ते मागं लावून हे जे घडले हे मतदारांना आवडलेलं नाहीये. आणि लोकसभेला तर ते सिद्ध झालं, पण विधानसभेला हे आणखी सिद्ध होईल. 1500 रुपये योजना महिलांसाठी आणली. आता अर्थ खात्याचा अहवाल पण आला की राज्यावर कर्जाचा डोंगर प्रचंड वाढलेला आहे. देशावर तर वाढलायच, पण राज्यावर पण वाढलाय. मग ह्या योजना कितपत योग्य आहेत? हे पहा, मी एका जनचळवळी मधला कार्यकर्ता आहे. आम्ही आतापर्यंत संसाधनं वाचवण्यासाठी, शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी, निवाऱ्याचा हक्क मिळवण्यासाठी, आरोग्यासाठी माणसांना कर्जबाजारी व्हावं लागू नये यासाठी लढणारी आम्ही माणसं आहोत. आणि मी स्वतः संविधानाचा अभ्यास करतो. संविधान कल्याणकारी राज्याची कल्पना मांडतं, परंतु हे जे काही मागच्या काही दिवसात चाललंय की 1,500 रुपये देणं महिलांना, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी वेगळ्या पद्धतीनं लाडका भाऊ योजना असेल, तर संविधानातल्या कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ना त्याच्याशी हे विसंगत. संविधानातली कल्याणकारी राज्याची संकल्पना ही जो काम करू शकतो त्याच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्या कामाचा घामाचा नीट मोबदला दिला पाहिजे आणि त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली पाहिजे. अशा पद्धतीची जी मदत आहे चॅरिटी म्हणून, ती संविधानानं कोणासाठी सांगितली आहे? तर जे दिव्यांग आहेत, जे अंध अपंग आहेत, जे काम करू शकत नाहीत, जे वयस्कर आहेत, जे काम करू शकत नाहीत आणि कुठल्याही कारणानं जे काम करू शकत नाहीत त्यांना मदत ठीक आहे, पण जी धडधाकट माणसं आहेत त्यांना प्राधान्यानं रोजगार उपलब्ध करून द्या, सन्मानाने जगण्याची संधी द्या, ही संविधानाची अपेक्षा. गेल्या काही काळात महापुरुषांचा अपमान असेल किंवा काही राजकीय नेते मुक्ताफळ उधळतात, त्यांना त्या महापुरुषांच्या कार्याचं काही देणं घेणं नाही. तसेच पाहिलं तर आपण यंत्रणेचा गैरवापर असेल किंवा 5 वर्षाच्या काळात जी गुन्हेगारी वाढलेली असेल, कायद्याचा धाक राहिलेला नाही, असं असं चित्र आहे.
म्हणजे महापुरुषांच्या अपमानाच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगेल की राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीनं म्हणजे कोश्यारींनी ज्या पद्धतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दीड पावणे 200 वर्षापूर्वी होऊन गेलेलं जोडपं त्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची एक अतिशय कुचिष्टीची भाषा वापरली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे डावलण्याचा प्रयत्न केला आपल्या विधानातून, तर हे तर एक उदाहरण आहे की सर्वोच्च स्थानावर बसलेले राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीने जे केलं ते मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता अजून विसरलेली नाही. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई हे आमचे मानबिंदू आहेत महाराष्ट्राचे. त्यांच्या विचारातून महाराष्ट्र घडलाय आणि त्यांची चेष्टा अवहेलना जर तुम्ही करत असेल आणि ती जर पाठीशी घातली जात असेल तर मला असं वाटतं की मतदार या निवडणुकीमध्ये त्याला प्रतिसाद, त्याच्या विरोधात प्रतिसाद नक्की देईल. 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या, 6 पक्ष या महाराष्ट्रात आहेत. तरी पण वैचारिक चळवळीत काम करणाऱ्या मोठ्या विचारवंतांना आज मैदानात उतरावं लागतंय, लोकांमध्ये जनजागृती करावी लागते. ही वेळ का आली? हे बघा, मी आज जवळपास 35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे आणि मी अत्यंत मोकळेपणाने सांगतो की माझ्या सार्वजनिक जीवनात आम्ही जेवढे मोर्चे काढले त्याच्यातले 90% मोर्चे हे काँग्रेस सरकारच्या विरोधात होते. आर्थिक प्रश्नावर होते ते सगळे. पण तरीही आमच्यासारखी माणसं आज महाविकास आघाडीच्या बाजूनं बोलतायत. याचं एक कारण असं आहे, पहिलं कारण असं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात लढायला स्कोप होता. लढणाऱ्याला देशद्रोही मानलं जात नव्हतं, लढणाऱ्याला नक्षलवादी मानलं जात नव्हतं. हा, आणि किमान काही प्रश्न सुटत होते. मला पूर्ण खात्री आहे की आमच्यासारख्या माणसांना शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर उद्या महाविकास आघाडी सरकार आल्यावर सुद्धा मोर्चा काढावा लागणार आहे आणि आम्ही काढणार आहोत. पण तरीही आज महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतं. याचं कारण लोकशाहीची स्पेस मागच्या काही वर्षात संपत चालली. लढणाऱ्याला देश, जनतेच्या प्रश्नावरती संघर्ष करणाऱ्यांना देशद्रोही म्हणून अवहेलना करायची, जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणून हिनवायचं, हे संविधानाचा, लोकशाहीचा संकोच झाल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या विचारवंतांना असं वाटतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये जनसंघटनांना आपले प्रश्न मांडण्याची, आपला आवाज उठवण्याची संधी असली पाहिजे. धंदे आपल्याकडनं येता इतर राज्यात गेले, बेरोजगारी वाढली. परंतु आता मग नवीनच मुद्दा आला, हिंदू खचरे में आहे किंवा हिंदू मुस्लिम दरी वाढते किंवा कटेंगे बटेंगे असं काहीतरी सांगितलं जाते. म्हणजे विकासावरून एक वेगळ्या मुद्द्यावर लक्ष विचलित केलं जातं. हे बा, महाराष्ट्रातले धंदे गुजरातला गेले हे तर सगळ्यांना दिसतंय. या बाबतीमध्ये विरोधी पक्ष एक भूमिका मांडतायत, सत्ताधारी पक्ष एक भूमिका मांडतायत. याच्यातून आपण नेमकं काय शोधायचं किंवा सापडायचं, तर पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी जी आर्थिक सल्लागार परिषद आहे, या आर्थिक सल्लागार परिषदेनं जो परवा निष्कर्ष काढलाय की महाराष्ट्र राज्याचं दरडोई उत्पन्न हे जे सातत्यानं स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात जास्त होतं, ते दरडोई उत्पन्न आता खालावलंय, विशेषतः मागच्या काही वर्षात खालावलं. आणि हे याचं निदर्शक आहे. म्हणजे केवळ उद्योगधंदे गेले असं नाही, उद्योगधंदे गेले त्याचबरोबर शेतीतले प्रश्न अनेक वाढत गेले आणि त्याच्यामुळे तुमचं दरडोई उत्पन्न कमी झालं. आता जनतेचे जगण्या मरण्याचे प्रश्न जेव्हा गंभीर बनतात त्यावेळेला त्या प्रश्नावरती माणसांनी मोर्चे काढू नयेत, आंदोलन करू नयेत. म्हणून मग बटेंगे तो कटेंगे ही अशा पद्धतीची एक भ्रामक संकल्पना पसरावी लागते. पण खरं म्हणजे बटेंगे तो कटेंगे या पद्धतीची भावना ते तर आम्ही अनेक वर्षापासून मांडतोय की बाबांनो, भारतीय म्हणून आहोत, भारतीय म्हणून विचार करूया. जर भारतीय म्हणून विचार केला तरच तुमच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, भारतीय म्हणून एकत्र राहिला तरच तुमच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे एका अर्थानं बटेंगे तो कटेंगे, भारतीय बनकर रहेंगे, हे माझं म्हणणं आहे. महाराष्ट्रातली खालावलेली स्थिती सुधारण्यासाठी जनतेला काय आवाहन कराल? हे फार महत्वाचं, खरोखर हे फार महत्वाचं आहे की मागाशी मी म्हणालो की उद्या शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारच्याही विरोधात आम्हाला लढावं लागेल ते सत्तेत आल्यावर. तसं जनतेनं आपला तिसरा आवाज सतत जागा ठेवला पाहिजे. म्हणजे मला अनेक वेळा होतं तुम्ही कोणाच्या बाजूनं, तर मी असं सांगतो मी सत्तेच्या विरोधात. तसं जनतेनं सत्तेत आलेल्या लोकांच्यावरती सुद्धा अंकुश ठेवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना की सजग जनता किंवा जागृत जनमत, हे सतत जाग राहिलं पाहिजे. उद्या सत्तेवर कोणी येऊ. आणि हे आता म्हणजे मी सोप्या भाषेत एवढा वेळ बोलतोय, पण राज्यशास्त्र शिकणाऱ्यांनी असं सांगितलंय की सतत जाग राहणं ही लोकशाहीची किंमत असते. लोकशाहीला जर यशस्वी करायचं असेल तर मतदारांनी मत टाकलं आणि माझी जबाबदारी संपली असं मानलं तर लोकशाही यशस्वी होत नाही.
मतदारांना सतत जागं राहावं लागतं. निवडून आलेल्यांच्यावरती सुद्धा सतत वचक ठेवावा लागतो. त्यामुळं मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. दिल्लीच्या दबावाखाली तपास यंत्रणापासून ते संविधानिक यंत्रणांना हातात घेऊन जे महाराष्ट्राच्या राजकारणाचं भज झालंय, संविधानाच्या बाजूनं मत द्यावं. पण सत्ता बदल झाल्यावर सुद्धा आलेल्या सत्ताधीशांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपली जागृत शक्ती मतदारांनी सतत दाखवली पाहिजे. धन्यवाद सर.